राम राम मंडळी. सकाळी सकाळी असं झालं का कोलगेट संपलं. निलेशला म्हटलं घे वाकून, तर तो मला म्हणतो का झुकेगा नाही साला. म्हटलं ही गोष्ट तर ठीक आहे, चाल म्हटलं नको वाकू, मी देते काढून तुला. पण एक गोष्ट मात्र आयुष्यात नक्की लक्षात ठेव, जिथं तुझी चूक नसेल ना तिथं कधी तू झुकू नको, म्हणजेच अर्थात वाकू नको. कारण ज्या ठिकाणी आपण आपलं म्हणतो आणि नमतं घेतो आणि वागतो ना, त्या ठिकाणी लोक अजूनच आपल्याला अक्कल शिकवायला येतात. जितकं आपण वाकू ना तितके लोक आपल्याला जमिनीत घालायचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधी वाकायचं नाही. आता हा झाला सुविचार. आता मस्तपैकी चांगल्यापैकी नाश्ता करू. आज मी ठरवलं होतं का सोयाबीनचे पराठे करायचे आणि त्याची तयारी तुम्ही पाहिलेलीच आहे. संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवल. गरमागरम मस्तपैकी पराठे केले, तूप लावून भारी लागतं. अजून सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता तयार केला. आता इतका छान नाश्ता झाल्यावर स्वयंपाकाचं तर काही टेन्शनच नव्हतं. भाऊचा डब्बा वगैरे सगळं झालेलं होतं आणि गरमागरम नाश्ता मी सुद्धा केला. त्यानंतर मी चहा ठेवला. आता या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात घ्या, तर चुकीची गोष्ट लपवण्यासाठी एखाद्याने खोट्या गोष्टीला किती रंगवलं सजवलं, त्याचा चेहरा हा कधी आपण विसरू शकत नाही. कारण जुनं ते सोनंच हो, खरं ते खरंच राहतं. तशीच गोष्ट ह्या बिस्किटाबाबत झालेली आहे. मारीगोल्डची जागा नवीन बिस्किटं घेऊ शकत नाही. त्यानंतर पुन्हा मी नवीन रेसिपी ट्राय केली, त्याचा व्हिडिओ तुम्हाला देईलच. आता जिभेला तर प्रत्येकाचा धार असते, पण या ठिकाणी मी कात्रीला धार लावलेली आहे. एखाद्याच्या जिभेला धार असेल ना, तर तो कुठंही कसाही वाटेल ते बोलतो आणि वाटेल ते करतो. त्याच्या जिभेची धार आपण उतरू शकत नाही किंवा चढू शकत नाही. हां, पण कात्रीची धार चांगली लागली ना, कागद चांगले भारी कापता येतात. आमच्या दारापुढं आहे गॅस लाईनची पाईपलाईन. आता ह्या पाईपलाईनचं काम चालू आहे, पण कधी कधी ह्या आवाजाने अटॅक यायची भीती वाटते. कारण कळतच नाही यांचं काम चालू आहे का गॅस लीक झालेला आहे. आणि त्यांच्या जर बाता ऐकल्या ना, तर या ठिकाणी एखाद्याचं BP वाढल्याशिवाय राहणारच नाही. असं आहे. चला पुढे.